नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 47वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 47. नाना काशीला गेले. युगा निश्चिंत झाली, मोकळी झाली. गेल्या 6 महिन्यात 2 माणसं घरात आली, 3 माणसं घराबाहेर गेली. नियतीचा हिशोब तरी किती विचित्र. छे, विचित्र नाही, नियतीचा हिशोब रोखठोक असतो. घराबाहेर 3 माणसं गेली, पण त्यातलं एक काळात विलीन झालं. त्याचा हिशोब नियतीनं मांडलेला नाही. आणि घरात आलेली चित्रा, ही लहान बालिका, तीही नियतीच्या हिशोबात इतक्यात येत नाही. नियतीनं अखंड चालवलेल्या कठपुतळीच्या खेळ्यात ओढण्या इतका अजून तिला आकार आलेला नाही. तिच्या कपाळी लिहिलेला लेख अजून ओला आहे. त्याची ओली अक्षरं अजून कोवळी लवलवती आहेत. संध्याकाळी शाळा सुटल्यावर ती सावकाश घरी आली सहशिक्षिकांच्या मेळाव्यातून. आता तिला नाना शाळेतून घरी येऊन चहासाठी वाट बघत बसले असतील अशी घाई नव्हती. उलट ती रेंगाळत चालली होती. तिच्याबरोबर 2-3 विद्यार्थिनी चालत होत्या. अभ्यासातले काही प्रश्न विचारित होत्या. ती चालता चालता त्यांना उत्तरं समजावून सांगत होती. घरी दाराला कुलूप होतं. आज पहिल्या प्रथम दाराला कुलूप लागलं होतं. तेवढ्यात समोरच्या घरातल्या लीलाबाईंनी ओरडून म्हटलं, युगाताई, तारा बाजारात गेली, ही किल्ली घ्या. अन चित्रा? ती गेली तिच्याबरोबर. तिनं कुलूप काढलं. झोपाळा मोकळा होता. माझघर मोकळं होतं. समोर स्वयंपाकघर मोकळं होतं. सारं घर मोकळं होतं. त्या मोकळेपणानं तिला गुदमरवून टाकलं. तो मोकळेपणा, तो रितेपणा भयाण होता. जणू या घरातली वस्ती कुठंतरी उडून गेली होती. या घरात जणू अनेक शतकं माणसांची वस्तीच नव्हती. माणूस कुणी नव्हतं. म्हणून या घरात वास्तव्य करण्यासाठी 4ही बाजूनी अंधार शिरत होता. अंधाराला आवाज असतो? हो, असतो ना. अंधाराला पायरवासारखा आवाज असतो. बरीच माणसं मूकपणे घरात चालत असावीत असा आवाज असतो. अंधाराला रूप असतं? हो, असतं ना. कसं असतं रूप? लहानपणी अंधारात माडीवर एकटी जायला ती घाबरायची. अंधाराची तिला भारी भीती वाटायची. नानांना बिलगून ती त्यांच्या कडेवर चढून बसे नि म्हणे, नाना, अंधारात मोठा बागुलबुवा असतो, काळा काळा कुट्ट बुरखा पांघरलेला. तो मुलांना धरून नेतो. अगं, रडणाऱ्या मुलांना नेतो. तू रडतेस का? मुळीच नाही. नानांच्या कडेवर बसण्याचं तिचं वय मागं पडलं तरी बरेच दिवस तिची अंधाराची भीती गेली नव्हती. त्यानंतर ती भीती केव्हा गेली ते तिचं तिलाच कळलं नाही. कित्येक वेळा अंधार पडला तरी दिवा न लावता ती तशीच कॉटवर पडून राहत असे. पण अंधाराची तिला भीती वाटली नाही. कारण त्या अंधारालाही जाग असे. खाली माझघरात कॉटवर आई असे. स्वयंपाकघरात काकूंचा वावर असे. खाली दिवे लागलेले असत. पण आज कुठंच कसला प्रकाश नव्हता. वावर नव्हता. अंधाराला जाग नव्हती. काळा कुट्ट बुरखा पांघरून प्रचंड बागुलबुवा समोर उभा राहिला होता. तिचं हृदय थरकलं. ती दारातूनच मागं परतली. अंगणात आली. तिला वाटलं पुन्हा कुलूप लावावं आणि शिकवणीला निघून जावं. ठीक आहे, आज जाईन. उद्याचं काय, परवाचं काय, रोजचं काय? आता रोजच असं कुलूप असणार. रोजचाच असा अंधार असणार. ती पुन्हा आत गेली. भराभर तिनं सगळीकडचे दिवे लावले. हातपाय धुवून आली. घशाला कोरड पडली होती, पण चहा करून घेण्याची इच्छा होईना. शिकवणीला जायची वेळ झाली होती. ती फुलपात्रभर गार पाणी प्याली आणि दिवे मालवून तशीच बाहेर पडली. समोर किल्ली देऊन झपझप रस्त्याला लागली. मध्यंतरी 4 दिवस गेले. वसंतदादा फिरतीवरून आला. नाना गेले त्याच्या आदल्या दिवशी तो फिरतीवर गेला होता. आल्याबरोबर त्यानं म्हटलं, युगा, आता नाना नाहीत. त्यांची खोली तोपर्यंत मी वापरतो. अंगणाच्या जिन्नानं दरवेळी घरात येणं जाणं गैरसोयीचं होतं. ती काही बोलणार त्यापूर्वीच तो आतल्या जिन्यानं वर गेला आणि त्यानं मधला दरवाजा उघडून टाकला. ती त्याच्या मागोमाग वर गेली. दादा, तुझे मित्र नेहमी येणार. डोंट यू वरी. माझी ती खोली नेहमी बैठकीची राहील. सिटिंग रूम. मित्रांची ये जा परस्पर अंगणातल्या जिन्यानं होईल. ही खोली तूर्त फक्त माझी, माझ्या पर्सनल यूजसाठीच राहील. काही न बोलता ती खाली उतरली. ती शाळेत जायला निघाली तेव्हा नयनतारानं म्हटलं, युगाताई, ही डुप्लिकेट किल्ली तुमच्याकडे ठेवा. संध्याकाळी कदाचित वेळ होईल. का वेळ होईल असा प्रश्न युगाला विचारावासा वाटला, पण तिनं तो विचारला नाही. किल्ली घेता घेता फक्त तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. नयनतारानंच म्हटलं, मी इथलं महिला मंडळ जॉईन केलंय. सबंध दिवस घरी बसून तरी काय करायचं?
चित्राला उद्या बालमंदिरात घालणार आहे. पपी बरोबर ती जात जाईल. तिचं म्हणणं बरोबर होतं. शाळा शिकवणीत आपला सगळा दिवस बाहेर जातो. दादा फिरतीवर असतो आणि नसेल तेव्हा तरी फारसा घरी कुठं असतो. दुपारी 3 वाजता ती घराबाहेर पडे. रात्री घरी येई. कधी युगा शिकवणीहून आल्यानंतर, क्वचित ती येण्याच्या आधी. युगा शाळेतून आली की कुलूप काढून चहा करून घेई. सुरुवातीला तिला ते जड जाई. एकट्यानं चहा करून घेणं नकोसं वाटे. नानांच्या आठवणी दाटून येत. तिच्या मनात येई, स्वयंपाक करण्याची माझ्यात धमक आहे. मी घर चालवीन म्हणून ना नयनतारानं काकूना काढून टाकलं. मग संध्याकाळी हिनं घरी का राहू नये? रोज संध्याकाळी तिन्ही सांजा घराला कुलूप. तिनं एकदा म्हटलं, तारा बहिणी, महिला मंडळातून संध्याकाळी जरा लवकर घरी येत जा ना. तिन्ही सांजा देवाकडे दिवा सुद्धा लागत नाही. म्हणजे देवाकडे दिवा लावण्यासाठी मी घरात डांबून राहू? नाही बाई, ते नाही जमायचं. तेवढ्यात नयनताराच्या 2 मैत्रिणी तिला हाका मारीत आल्या. ताराताई, पेढे घ्या, निदान चहा तरी द्या तुर्त. युगाला पाहताच त्यांनी म्हटलं, तुमच्या तारा बहिणी आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष झाल्या बरं का, बिनविरोध निवडून आल्या. दुसरीनं म्हटलं, यंदा आम्ही नाटक बसवणार आहोत, त्यांच्याच कसलेल्या मार्गदर्शनाखाली. युगा काही बोलण्यापूर्वीच नयनतारानं म्हटलं, तुम्हाला कौतुक वाटतं, पण आत्ताच मला हुकूम मिळालाय की अंधार पडण्यापूर्वी मी घरी आलं पाहिजे, घरात राहिलं पाहिजे. मैत्रिणीनं तोंडाला रुमाल लावून हसू दाबीत म्हटलं, इश्य, म्हणजे तुम्ही कुकुलं बाळ आहात की काय? नयनतारानं म्हटलं, तसंही असेल. या घरात आम्ही यांच्या कृपेमुळे राहतो आहोत ना. गेल्या 6 महिन्यात भाऊजाईच्या स्वभावाच्या सगळ्या छटा तिला स्पष्ट दिसून आल्या होत्या. त्याचा ती प्रत्यही अनुभव घेत होती. तिनं म्हटलं, तारावहिनी, या घरात कुणीही कुणाच्या कृपेवर राहत नाही. तुम्ही तुमच्याच घरी राहत आहात. आणि ती शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली. मैत्रिणीनं म्हटलं, ताराताई, मुलीपेक्षा सुनेचाच हक्क घरावर अधिक असतो. ते कायद्याच्या पुस्तकात. या घराचा कायदा वेगळा आहे. पुत्र पुत्र करी सुनबाई पुत्रवियोगानं गेल्या. फाटकातून बाहेर पडता पडता युगाच्या कानी हा संवाद पडत होता. रोज असे अनेक संवाद, अनेक आघात. त्या आघाताने तिचं मन आतल्यात खचत चाललं होतं. तिच्या अनेक वेळा मनात येई, या दोघांना इथं ठेवण्याचा निर्णय घेतला ही आपली चूक झाली का? पण आपल्या निर्णयाआधीच आईनं निर्णय देऊन ठेवला होता ना. आणि पिंडदानाच्या वेळी जे लोक जमले होते त्यांनी ते बघितलं होतं. पुत्रानं दिलेलं वचन त्यांनी ऐकलं होतं. गाव जाहीर केलं होतं. शिवाय वसंतदादा घरी येणाऱ्याला भावपूर्ण शब्दात नाटकी ढबीनं ते पुन्हा पुन्हा ऐकवीत होता. डोळे टिपीत होता. त्या सद्गदित कथनातली आईच्या पुत्रवियोगाची दारुण व्यथा श्रोत्यांच्या हृदयाला भिडत होती. त्याचबरोबर पित्याच्या कठोरपणाची चीड मस्तकात शिणीक उठवत होती. आदरणीय नाना एवढे निर्दय, जे बाहेर दयेचा सागर आहेत, ते पुत्राच्या बाबतीत एवढे कोरडे ठणठणीत. पुत्राविषयी त्यांच्या मनात इतकी अढी. नाना इथं नाहीत याचं युगाच्या मनाला फार समाधान वाटत होतं. ते सुखरूप पोचले होते. तिच्या शाळेच्या पत्त्यावर दर आठवड्याला त्यांचं पत्र येत होतं. तीही त्यांना नियमित उत्तरं लिहित होती. इकडची काळजी करू नका, इथं माझं छान चाललंय, प्रकृती उत्तम आहे, तुम्ही इकडे येण्याची मुळीच घाई करू नका. हरिद्वार, मथुरा, वृंदावन सगळं फिरून झाल्यावर शंकर काकांबरोबर काशीला काही दिवस राहा. मे महिन्यात मी तिकडे येईन, मग आपण बरोबर येऊ. नानांना पत्र लिहून टाकलं की तिचं विचारचक्र फिरू लागे. त्यांच्या पत्रावरून ते तिथं आनंदात आहेत हे निश्चित. प्रकृती पण सुधारते आहे. तिथल्या डॉक्टरांनी तपासलं, बीपी कमी झालंय. खरंच माणसाला मनस्वास्थ्य असलं की त्याची प्रकृती किती झपाट्यानं सुधारते. दिवस जात होते. युगाची प्रकृती ढासळत होती. तिचं तिला ते जाणवत होतं, पण ती सारं रेटून नेत होती. नयनतारा महिला मंडळाचं नाटक बसवण्यात गुंतली होती. घरातलं तिचं लक्ष उडालं होतं. वेळी अवेळी महिला मंडळाच्या बायका घरी येत. ताराबाई, झालात का तयार? चला ना. हो चला, आलेच. युगाताई, कुकर तुम्ही लावून टाका ना. माझा स्वयंपाक नका करू. आज या सरलाबाईंच्या घरी जेवणार आहे. आपण या घरची मालकीण आहो असा पुरेपूर ठसका तिच्या बोलण्यात असे. ती निघून जाई. मग युगा डाळ तांदूळ एकत्र करून कुकरमध्ये खिचडी लावून टाकी. अलीकडं तिनं शिकवणीची वेळ बदलली होती. शाळा सुटल्यानंतर ती परस्पर शिकवणीला जाई. तिथून मग लायब्ररीत जाऊन पुस्तकं घेई. घरी येई. चहा करून घेई. भूक असली तर चहाबरोबर ब्रेड बिस्किटं खाऊन घेई. काकू असताना चिवडा, लाडू, शंकरपाळी काही ना काही खाणं केलेलं असे.
अधूनमधून गोडा अगर तिखट शिरा, कांदे पोहे, हर तऱ्हेचे पदार्थ. पण आता क्षुधा शांतीसाठी बाजाराचा बिस्किटाचा पुडा अगर बेकरीतला ब्रेड पोटात ढकलावा लागे. चहा खाणं झालं की ती पुस्तक वाचित पडे. अगदी एकटी. ती एकटीच असे. सबंध घरात एकटी. वाचता वाचता एकदम तिचं पुस्तकातलं लक्ष उडे. मग आईचा मृत्यू, त्यानंतरच्या गेल्या 6 महिन्यातल्या घटना तिच्या नजरेसमोर गर्दी करत. आईचा स्वभाव हट्टी दुराग्रही होता, हुकमती होता. पण तिची हुकमत आत्मकेंद्रित होती. ती स्वतःला त्रास करून घेई नि त्या त्रासाची घरातल्या इतरांना झळ लागे. पण नयनताराच्या हुकमती स्वभावाची तऱ्हाच वेगळी होती. दुटप्पी होती. आपली नणंद वडिलांच्या लाडानं लाडवलेली आहे. घरात तिचीच हुकमत आहे. भावाला घरात न येऊ देण्यात तिचाच डाव होता वगैरे मुक्ताफळांचा वारसा तिला तिच्या सासूबाईंकडून मिळाला असावा. कारण तिच्या अंतिम दिवसात आपला सारा चांगुलपणा पणाला लावून नयनतारानं सासूची सेवा केली होती. पुत्र पायथ्याशी नि सून उषाशी रात्रंदिवस बसून होती. आईनं आपली भावना कधीच कशी जाणली नाही. असं होऊ शकतं का? माणसाच्या स्वभावाच्या तऱ्हा तरी किती विचित्र. मग पुन्हा ती पुस्तकात लक्ष घालण्याचा प्रयत्न करी. रुचिराचं दर 15वड्याचं पत्र सहसा चुकत नसे. अलीकडे तिची पत्र माईंच्या पत्त्यावरच येत. तिचं आणि माईंचं पत्र एकाच दिवशी एकाच टपालात येईल. पत्र येण्याचा दिवस तिला आता माहीत झाला होता. शाळेतून येता येता ती माईंकडे येईल. त्यावेळी माई पुराण प्रवचन आटोपून घरी आलेल्या असत. आज ती गेली तेव्हा माई आलेल्या नव्हत्या. शिकवणीला जाता जाता जाऊ असा विचार करून ती तशीच घरी आली. नित्याप्रमाणे घराला कुलूप होतं. तिनं कुलूप काढलं आणि ती झोपाळ्यावर विसावली. अलीकडे जिन्याची चढ उतर तिला नकोशी वाटे. जिना चढताना धाप लागे. पायात गोळे येत. नानांना हात झोपाळा विसावा देत असे ना. थोड्या वेळानं ती उठली. मागचं दार उघडून हातपाय धुवून आली आणि स्टोव पेटवून तिनं चहा ठेवला. तेवढ्यात माई मागच्या दारानं आत आल्या. त्यांनी म्हटलं, हे काय, तू चहा करतेस? वसंतची बायको कुठं गेली? युगानं आणखी पाऊण कप पाणी पातेल्यात घालीत म्हटलं, नाटकाच्या प्रॅक्टिसला. सध्या त्यांच्या महिला मंडळाचं नाटक बसवतायत. तारावहिनीची त्यात नायिकेची भूमिका आहे. अन चित्रा, तिचा मुक्काम शेजारी पपीच्या घरी. बसा ना. शाळेतून येता येता तुमच्याकडे येऊन गेले. कुलूप होतं दाराला. स्वयंपाकाच्या काकू मुलीकडे गावाला गेलेत. मीही सध्या एकटी आहे. माझं तसं काही नडत नाही. 8 दिवसात येते म्हणून सांगून गेलेत. रुचिरा वहिनीचं पत्र आलं नाही का? आलंय ना, तेच घेऊन आले. काय लिहिलंय? मी तुझं पत्र फोडून कुठं वाचलंय? युगानं हसून म्हटलं, तुमच्या माझ्या पत्रात मुख्य मजकूर एकच असतो. माझ्या पत्रात विस्तारानं, तुमच्यात त्रोटक. माईंनी म्हटलं, रुचिरा पुढच्या महिन्यात येते आहे. खरं की काय? आणि एकदम अचानक? तिनं मागच्या पत्रात लिहिलं होतं जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार म्हणून. कोण कोण येणार आहेत? एकटीच. सध्या कुणालाच रजा मिळत नाही. पत्र आलंय मधुरिकेचं. तिनं लिहिलंय, रुचिराला डोहाळे लागलेत. डोहाळे जरा कडक आहेत. तिथं एप्रिलपासून उन्हाळा सुरू होईल. तेव्हा पुढच्याच महिन्यात ती इकडे येईल. न्यायला गणेशपंतांना पाठवा. रुची येणार हे ऐकून युगाचं चित्त मोहरून गेलं. तिनं म्हटलं, वा, छान छान बातमी आणलीत. माई, तुम्हाला एकटं वाटत होतं. मलाही करमत नव्हतं. आता योगेश आला की तुमचं पुराण प्रवचन सगळं बांधून ठेवील. माई हसल्या. चहा पिता पिता त्यांनी विचारलं, वसंताचं कसं चाललंय? चांगलं चाललं असावं. असावं म्हणते कारण त्याची माझी फारशी गाठभेट होत नाही. म्हणजे इथंच असतो ना? हो ना, पण त्याची नोकरी फिरतीची. तो फिरतीवर असतो तेव्हा भेटण्याचा प्रश्नच नाही. इथं असतो तेव्हा रात्री 11 नंतर घरी येतो. इतक्या रात्री? ते का? कसलाचा बिझनेस करतोय म्हणे. त्याचे मित्र आणि तो मिळून. त्यांच्या मीटिंग्स असतात. सकाळी उठतो 9:30-10ला. त्यावेळी मी शाळेत जायच्या गडबडीत असते. संध्याकाळी मी येते तेव्हा घरात कुणीच नसतं. तारावहिनी दुपारीच मंडळात गेलेली असते. माई तिच्याकडे पाहत थोडा वेळ स्तब्ध राहिल्या. मग हलकेच त्यांनी म्हटलं, युगा, वसंताची बायको तुझ्याशी कसं काय वागते? भारी कडक स्वभावाची आहे असं ऐकते. युगानं हसून म्हटलं, कडक स्वभावाची खरी, तशी सौम्य नव्हेच. पण आम्ही एका घरात असलो तरी तशा एकमेकींच्या सहवासात फार असतो कुठं. ती तिचं महिला मंडळ करीत सबंध दिवस बाहेर. दादा घरी असला तरी दुपारनंतर बाहेर. युगा,
पण तुझी तब्येत भारीच खराब झाली. 15 दिवसांपूर्वी तुला बघितलं होतं त्यापेक्षाही आता खराब दिसते. मध्ये ताप येऊन नाही का गेला, त्याचा हा परिणाम. त्या दुखण्यानंतर टॉनिक घेऊन सुद्धा माझं वजन वाढलं नाही. वसंताच्या बायकोला स्वयंपाक तरी नीट करता येतो का? येतो ना, पण माई मीही आता कुकर पाकशास्त्र प्रवीण झाले. अगं, वसंताची बायको सकाळची घरी नसेल तेव्हा तू माझ्याकडे जेवायला ये. मला ही कल्पनाच नव्हती. युगा हसली आणि चहाचा कप तिनं माईपुढं ठेवला. 47वा भाग इथंच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 48व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.